दुरकर मागच्या सामन्यामध्ये एक तडाखेबंद फलंदाजी केली होती. चौकार षटकारांचा पाऊस पडला होता. पाहूया शरद म्हात्रे राईट मोर द विकेट. आता मात्र मिळवला मारा फटका. पाहूया वन बाउन्स चौकार. चांगली सुरुवात टेंबूल संघाची. महत्वपूर्ण सामना. जो जिंकेल तो क्वालिफाईड होईल आणि मला वाटतं जो हरेल तो आपला परत प्रवास त्याला करावा लागेल. पाहूया शरद म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती, मार्क वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. सामोर जाईल मुकेश. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू. पाहूया षटकार. धाव संख्या मात्र झपाट्याने वाढतात. धाव संख्या बिनबाद 10. चला आपल्याला आणखी एक सामना खेळवायचा आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आणि जर मुकेश नांदुरकरांनी हायट्रिक जर मारली षटकारांची तर प्रिन्स शिकारी यांच्याकडनं तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पुन्हा त्या दिशेने मारा फटका. पाहूया सेकंड सिक्सर. आता मात्र जशी बक्षिसांची खैरात झाली त्याप्रमाणे बॅट सुद्धा तलवारीसारखी चाललेली आहे मुकेशची. बॉल द्यायचा आहे आणि जर विकेटची हायट्रिक जर केली तर मुसाभाई यांच्याकडनं तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि षटकार जर हॅट्रिक कंप्लीट केली तर राजू बाबरे यांच्याकडनं तब्बल 1500 म्हणजे झाले 3600. म्हणजे हा चेंडू पडेल 3600 रुपयाला. पाहूया शरद म्हात्रे कमबॅक करतील काय आणि मुकेश नांदुरकर षटकार मारतील काय. पाहूया पुढे चेंडू. शरद म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर जाईल मुकेश आणि पुढचा चेंडू. पाहूया षटकार. बिग 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 षटकार. आणि आता मात्र 3600 रुपये जमा करायचे आहेत. येऊ दे पटापट. पैसे जमा करायचे आहेत नंतर. धन्यवाद धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. पाहूया पुढचा चेंडू शरद म्हात्रे यांचा मुकेशांना आणि पुढचा चेंडू पुन्हा त्या दिशेने मारलं. पाहूया चौथा षटकार मुकेश यांच्या बॅट येतोय. कमॉन डीजे. चार उत्तुंग षटकार मारलेत मुकेशाने आणि धाव संख्या मात्र झपाट्याने वाढली. धाव संख्या दिलेली आहे बिनबाद 28. चला बक्षीस पूर्ण द्यायचं आहे नंतर कॉमेंट्री मध्ये अडथळा आणायचा नाहीये. चेंडू आलेला आहे. पाहूया मला वाटतं शेवटचा चेंडू असावा षटकातील शरद म्हात्रे यांचा आणि समोर जाईल मुकेश. पुन्हा आपण टाकलं चेंडू. कवर दिशेने मारलं चेंडू. पाहूया एक रवती आहे. चांगली फिल्डिंग करतोय. एक धावावर समाधान मानतोय मुकेश आणि षटक समाप्त होत आहे. एका षटकाच्या समाप्त धाव संख्या झालेली आहे बिनबाद 29. काय हाणामारी केली होती पॉवर प्ले षटकामध्ये मुकेशाने. तब्बल 4 मोठे षटकार मारले होते आणि एक चौकार खेचला होता.
वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज योगेश. उंच पुराचा खेळाडू भादवड बीच कडून खेळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट आणि त्याला मात्र सामोर जाईल धडाकेचा फलंदाज मुकेश. माझ्याकडे अजून कॅश प्राइज आलेलं नाहीये, जमा करायचं हा. 2100 रुपये जमवलेले आहेत, बाकी उरलेले 1500 रुपये तेही जमा करायचे आहेत. चला सामना चालू करायचा आहे आपल्याला. पुढे आणखी एक सामना खेळवायचा आहे. योगेश राईट आर्म राऊंड द विकेट आणि त्याला सामोर जाईल मुकेश. योगेश टू मुकेश. आता मात्र आपण टाकलं चेंडू. चांगला चेंडू हाताला योगेशाने आणि निर्धाव चेंडू समाप्ती होते. धाव संख्या मात्र स्थिर, धाव संख्या बिनबाद 29. चांगलीशी सुरुवात टेंबूल संघाकडनं. एक निर्णायक सामना असणार आहे या ह्या गटातून. जो सामना जिंकेल तो पुढे वाटचाल करेल, जो हारेल तो परत प्रवास करेल. पुन्हा आपण टाकलं चेंडू पाहू, त्याशिवाय मारला चेंडू पाहूया आणि हा 5वा षटकार. कमॉन डीजे. धन्यवाद. आणि धावसंख्या मात्र 6 वाढली आहे. धावसंख्या 35. काय हाणामारी करतोय मुकेश. त्याला माहित आहे की जर हाणामारी नाही केली तर आपल्याला परत प्रवास करावा लागेल. आणि 35च्या 35 ह्या धावा ह्या मुकेशनेच कुठून काढल्या आहेत कळवताना आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड. योगेश सामना करेल मुकेश. पुन्हा आपला चेंडू पाहूया, सरमाल चेंडू पाहूया. झेलतोय काय, क्षेत्र धावतोय, झेल सुटतोय आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न करतोय मुकेश. 2 धाव पूर्ण करतोय. पुन्हा आणखी एक बक्षात वाढ झालेली आहे. जर मुकेश नांदुरकर यांनी 50 मारली तर महेश जाधव यांच्याकडनं 1100 रुपयाचे पारितोषिक. पाहूया योगेश टू मुकेश. सरळ टवळा चेंडू पाहूया, सरळ क्षेत्राच्या हातामध्ये जातोय. 1 धाव पूर्ण करतोय मुकेश. धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या बिनबाद 38. आता मात्र स्ट्राईकला येतोय फलंदाज दिगंबर दिगुदादा आणि त्याला सामोरं जाईल योगेश. सुनील पवार कॉमेंटेटर पुढे गेले असतील, त्यांनी कॉमेंटरी बॉक्स मध्ये यायचं आहे. योगेश समोर जाईल दिगंबर. आपण टाकलं चेंडू, स्लॅश केलं चेंडू पाहूया. पॉइंट केलं चेंडू. 1 धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 39. दुसरं षटक मार्गस्थ. चांगली हाणामारी करतोय मुकेश. योगेश राईट आर्म राऊंड द विकेट सामोरं करेल, जाईल मुकेशाला. सरळ कट केलं चेंडू, लेग ग्लान्स केलं चेंडू. 1 धाव पूर्ण करतोय. मग स्ट्राईक त्याच्याकडे ठेवायचं असेल त्याला, त्यामुळे 1 रनने धाव वाढतीये. धावसंख्या दिली बिनबाद 40. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघातर्फे 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाज भावेश. राईट आर्म राऊंड द विकेट आणि त्याला सामोर जाईल सलामीचा फलंदाज मुकेश. मुकेशला एक सुवर्ण संधी आहे. जर 50 मारली तर महेश जाधव यांच्याकडनं तब्बल 1100 रुपये देण्यात येतील. 2600 रुपये जमा आहेत माझ्याकडे. आता मात्र पायावर टाकलं चेंडू, निर्धाव चेंडू. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव चेंडू समाप्ती होते. धावसंख्या स्थिर, धावसंख्या
40. तिसरं षटक मार्गस्थ. भावेश पुन्हा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. सामोरं जातोय मुकेश. आता मात्र लेग साइड रोळ चेंडू पाहूया. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण करते. धाव संख्या 1 ने वाढली. 41. 41 बिनबाद 41. आता मला सरळ टोळ चेंडू पाहू मुकेश यांचा. दिगंबर टोळ चेंडू. 1 रन पूर्ण होते. चांगलं असं सेन्सिबल क्रिएट खेळतोय दिगंबर. सेट फलंदाज मुकेशला स्ट्राईक करतोय. माहिती आहे की हा महत्वाचा सामना आहे. जर जिंकलो तर आपण थांबणार, नाहीतर परत प्रवास करावा लागेल. 22चा पुढे चेंडू आणि आता मात्र त्रिफळाची कमांड विजय. जय हिंद. षटकातील काही चेंडू शिल्लक. भावेश पुन्हा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट आणि त्याला सामोर जाईल नवीन फलंदाज जहीन. जैन हा पण एक तडाखेबाज फलंदाज आहे. पाहूया. 30 षटक चालू आहे. किती धाव वसूल करतोय, किती धावांचं लक्ष टेंबोली संघ भादोड संघ समोर ठेवतोय. भावेश सामना करेल जैन. आता आपण सरळ टोळ चेंडू पाहूया. चलतोय काय आणि 1 बाउन्स चौकार. धन्यवाद डीजे. धाव संख्या मात्र 4 ने वाढली. धाव संख्या 1 बाद. शेचाळीस. भावेश आता मात्र पुन्हा दांडी वाकवलेली आहे. फुलटॉस चेंडूचा काही समाचार घेता आला नाहीये आणि फुल टोल वसूल केला गोलंदाजाने आणि जैनची खेळी संपुष्टात. गोलंदाजी केली भावेशाने. तब्बल फक्त 6 धाव खर्च केला आणि 2 फलंदाज बाद केले. चांगलेसे धक्के दिले टेंबोली संघाला आणि पाण्याचे पाणी. सुरुवातीला चांगली फलंदाजी केली मुकेशाने. चौकार षटकारांचा पाऊस पाडला, परंतु चांगलं कमबॅक केलं ते भावेशने. फक्त 6 धाव देताना 2 गडी गारद केले. आता मात्र शेवटचं षटक, हाणामर्द षटक. धाव संख्या 3 षटकांच्या समांतर झालेली आहे. 46 मात्र 15.30च्या सरासरीने 46 धाव पटकावलेले आहेत. पाहूया आणखी 6 चेंडूमध्ये किती धावा येतील आणि किती धावांचं लक्ष टेंबोली संघ भादोड संघासमोर ठेवेल ते येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आपल्याला कळणारच आहेत. चला ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे आणि वैयक्तिक पहिलं संघातर्फे 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज दिनेश.
आणि त्याला सामोर जाईल सलामीचा फलंदाज दिगंबर पाटील आणि नॉन स्ट्राईकला आहे तो नवीन फलंदाज संदीप गोरटकर. एक जुनी जोडगोळी म्हणावी लागेल ग्रामीण क्रिकेटमधली. चांगला त्यांनी खेळ दर्शवला आहे त्यांनी मागच्या भूतकाळामध्ये आणि आता मात्र 40+ क्रिकेट खेळताना बघूया दिगंबर पाटील. दिनेश राईट आर्म ओव्हर द विकेट आणि त्या समोर जाईल दिगंबर पाटील. हाणामारीचं षटक, शेवटचं षटक पाहूया किती धावा जमा करतायत. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती 46. चौथं षटक मार्गस्थ. दिनेश ऑन द. आता मात्र चपळ होऊन मारो चेंडू पाहूया. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात करतोय दिनेश. दिनेश पुन्हा एकदा सज्ज. समोर जाईल दिगंबर पाटील. चौथं षटक मार्गस्थ आणि पुन्हा एकदा चेंडू दिगंबर पाटील काय समजलं नाहीये आणि क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या हातातून चेंडू सुटून एक धाव मात्र कंप्लीट करतोय. 22च्या रूपाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या चुकी दुरुस्ती. बॅटच्या कडा घेऊन चेंडू पाठीमागे गेला होता. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 47. आता मात्र स्ट्राईक आहे फलंदाज संदीप आणि त्याला सामोर जाईल दिनेश. पाहूया षटकातील काही चेंडू शिल्लक. हाणामारीचं षटक. आता मात्र पुन्हा पाठवला चेंडू. रनआउटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. काय तो कमबॅक केलाय भादवड संघाने. पहिल्या षटकामध्ये जी हाणामारी झाली होती शरदच्या गोलंदाजीवरती, त्याच्यानंतर योगेश, भावेश आणि दिनेश यांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे. चांगलं रोखून धरलंय टेंबोली संघाला आणि धावसंख्येला मात्र लगाम घालताना भादवड संघ. षटकातील काही चेंडू शिल्लक आणि नवीन फलंदाज येतोय काळूराम. काळूराम देखील एक तडाखेबाज फलंदाज आहे. पाहूया आपल्या संघाला तो किती धावांपर्यंत घेऊन जातोय. किती धावांचं लक्ष टेंबोली संघ उभारणार आहे ते शेवटच्या काही चेंडूमध्ये समजेल. दिनेश पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र पुन्हा ब्लाइंड स्वीप करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. चला काही चेंडू शिल्लक. दिनेश सज्ज. सामोर जाईल काळूराम. आता सरळ टोळ चेंडू पाहूया. एक धाव कंप्लीट करतोय. धाव संख्या 1 ने वाढली. 48. काय तो कमबॅक केलाय भादवड संघाने. चांगलं रोखून धरलंय टेंबोली संघाला. मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू असावा. आता मात्र पुन्हा एकदा मिडविकेटला मारो चेंडू. 1 बाउन्स कलेक्ट करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण प्रयत्न असेल आणि धावबाद. अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीवर धावसंख्या दिलेली आहे.
ते आपण टॉस करून घेणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन शिवनी स्पोर्ट जुनादोरी टीमचा कॅप्टन आणि कान्हाई स्पोर्ट पाये टीमचा संघनायक. सामना हा 4 षटकाचा आहे पाहतोय आपण. पाहतोय आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या कारण की पाहतोय आपण 4:30 वाजत आलेले आहे आणि अजून एक सामना खेळवायचा बाकी आहे. चहापाशी मागणी आहे. चल पाहतोय की आपण इथं मात्र निश्चित ज्या प्रकारे धन्यवाद सुनील पवार. आणि टॉस झालेला आहे, टॉस जिंकला आहे कान्हाई पाय संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तत्पूर्वी जो सामना चालू आहे टेंबोली वर्सेस भादवड, टेंबोली संघाने 4 षटकांची समाप्ती धावसंख्या केली झाली आहे ती 49 धावसंख्या दिली आणि 50 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते भादवड बी संघासमोर. एकदम चुरशीचा सामना आपण पाहतोय. लीग सामना, दोन्ही संघ एक सामना जिंकून बरोबरी आहेत आणि जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल आणि एका संघाचा प्रवास मात्र इथेच संपेल. सलामीचे फलंदाज जात आहेत, पंच जात आहेत. टेंबोली संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 50 धावांचं लक्ष ठेवलंय ते भादवड बी संघासमोर. सलामीचे फलंदाज विजय पाटील आणि फलंदाज कोण? सुधाकर. सलामीचे फलंदाज आणि गोलंदाजीसाठी येतोय तो सुरेश नांदुरकर. एक कमालीचा गोलंदाज, सातत्याने टेंबोलीकडनं खेळताना चांगलंसं त्याचं प्रदर्शन राहिले टेंबोली संघासाठी. आता मात्र एका चुरशीच्या सामन्यामध्ये पॉवर प्ले षटक कसं हाताळतोय, कितपर्यंत भादवड संघाला रोखतोय आणि भादवड संघ कसा पलटवार करतोय हे आपण पाहणार आहोत पुढच्या 24 चेंडूमध्ये. 24 चेंडूमध्ये आपल्याला आणखी एक विनर मिळेल ह्या ग्रुपमधून, जो पुढे वाटचाल करेल आणि एका संघाचा प्रवास मात्र इथे संपेल. चला सामना सुरुवात होते. सुरेश नांदुरकर राईट आर्म राऊंड द विकेट, सामोरा जाईल विजय पाटील. षटकातील पहिला चेंडू, पॉवर प्ले षटक मार्गस्थ. पुढच्या चांगला चेंडू, लॉंगॉन मारत ठेवला चेंडू, कार्पेट सारून गेला चेंडू. 1 रन कंप्लीट होते. एका धावांशी संघाचं खातं उघडतंय. 50 धावांचा पाठलाग करताना भादवड बी संघ. संतशी सुरुवात. आता मात्र स्ट्राईकला आलाय सुधाकर आणि त्याला सामोर जाईल सुरेश. सुरेश टू सुधाकर. आता मात्र ओव्हर पिच चेंडू, सरळ टोळ चेंडू पाहूया. संदीप गोळकर चेंडूवर झपावतोय. तत्पूर्वी एक पूर्ण दुसरा प्रयत्न असेल आणि 2 धाव मात्र पळून काढतायत. धावसंख्या 2 ने वाढली, बिनबाद 3. संतशी सुरुवात म्हणावं लागेल भादवड बी संघाची. आपण पाहतोय ओरिजिनल 40+
आयोजित दमन दौरा 2026. सुरेश पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. सामोर जातोय सुधाकर. फुलटो चेंडू पाहूया. वरतून बाहेर चेंडू पाहू. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चौकार. म्हणजे 7 षटकातील काही चेंडू शिल्लक. काय सुरेख फटका मारला होता सुधाकरने. सुरेश पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर जाईल सुधाकर. पुन्हा एकदा चेंडू पाहूया. एक धाव पूर्ण. दुसरे प्रयत्न असेल आणि मिसफिल्डिंग झालेली आहेत. 2 धाव मात्र पळून काढ सुधाकर. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या बिनबाद 9. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु दिगंबराला काही ते चेंडू कलेक्ट करता आलेला नव्हता आणि पुरेपूर फायदा उठवला तो विजय आणि सुधाकरने. 2 धावांमध्ये पळून काढल्या. षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या बिनबाद 9. पुन्हा एक धावपी चेंडू. सरळ चेंडू पाहूया. 1 रन कंप्लीट होते. विजय पाटील यांच्या पायाला काही क्रॅम्प्स आले आहेत. एकच धाव होते. उमेश भाई कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. ग्राउंडचे ओनर त्यांनी यायचंय. दिलीप भाऊ आपल्याला बोलवत आहेत. सुरेश पुन्हा एकदा सज्ज. समोर जाईल विजय. पुन्हा एकदा सरळ चेंडू पाहूया. एक धावते का आणि इथे मात्र नावची संधी आणि धावबाद.
आता मध्ये ओळखीचा चेंडू कार्पेटच्या सहाऱ्याने लेग साईड चेंडू पाहूया. एक रन पूर्ण होतो. दुसरा प्रयत्न असेल आणि सहज 2 धाव पूर्ण करतोय भावेश. धावसंख्या 2 ने वधारली. धावसंख्या 1 बाद 13. दुसरं षटक मार्गस्थ. एक महत्वपूर्ण असा सामना गट डी मधला ना, जो सामना जिंकेल तो पुढे वाटचाल करेल. पाहूया मुकेश पुन्हा एकदा सज्ज. समोर जाईल भावेश. आता मात्र ब्लाइंड फिंगरचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. काय सुरेख चेंडू हाताळला होता मुकेशाने. खरोखर फलंदाजीमध्ये जी चमक दाखवली होती ती आता गोलंदाजीमध्ये दाखवताना चांगलं बांधून ठेवलंय भादोड बीच्या फलंदाजांना. भादवड बी संघ 50 धावांचा पाठलाग करताना थोडासा अडचणीत. मुकेश पुन्हा एकदा सज्ज. परत पुन्हा एकदा सेम चेंडू. भावेशला काही समजलेलं नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धावचे चेंडू हाताळतोय मुकेश. एक महत्वपूर्ण सामना. जो सामना जिंकेल त्याचं आव्हान मात्र कायम राहील आणि एक जो सामना हारेल तो मात्र इथून परत प्रवास करावा लागेल. मुकेश पुन्हा सज्ज भावेशसाठी. आता मात्र पाळला लागला चेंडू. पंचांकडे अपील करतायत. 22च्या रूपाने एक धाव येते. धावसंख्या 1 ने वाढते 14. आता मात्र थोडंसं आव्हान खडतर होताना भादवड बी संघासाठी. आपल्याला जर 50 धावांचा पाठलाग करत असेल तर टेंबोलीप्रमाणे हाणामारी करावं लागेल. चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागेल. मुकेश पुन्हा एकदा सज्ज. सामोर जातोय सलामीचा फलंदाज सुधाकर. आपटून टाकलं चेंडू. ऑफ साईडला कव्हर मारलं चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक बिरगातोय. एक धाव पूर्ण होत आहे. चांगली फेकी आहे परंतु दुसरा प्रयत्न असेल आणि बाद करण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे धावत होतोय सुधाकर. एक उत्कृष्ट अशी जोडगोळी आहे भादोड बी संघाची. ह्यांनी जर तुफानी बल्लेबाज केली तर 50 धावांचं आव्हान मात्र पार करतील. परंतु इकडनं मात्र मुकेश ज्याने चांगलंच रोखून धरलंय भादोड बी संघाला. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या 15. आणखी 35 धावांची गरज. षटकातील काही चेंडू शिल्लक. दुसरं षटक मार्गस्थ. मुकेश 2 भावेश. आता मात्र स्लॅश केलेला चेंडू. पाहूया. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा काही प्रयत्न नाहीये. 1 ने धाव संख्या पुढे सरली. धाव संख्या 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 16. आता मात्र 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक. चला आता मात्र 2 षटकांमध्ये 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. 17च्या सरासरीने 34 धावा पटकावं लागतील भादोड संघाला आणि सामना जिंकायचा असेल तर टिचून मारा करावा लागेल टेंबुल संघाला. आता मात्र नवीन गोलंदाज सज्ज होतोय कालुराम. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि त्या समोर जाईल फलंदाज भावेश.
आता मात्र पुन्हा एकदा लेफ्ट साइड टोलो चेंडू पाहूया. एक धाव पूर्ण होते. एकच धावावर समाधान मानतोय भावेश. धावसंख्या 1 ने पुढे होते. धावसंख्या 17. 11 चेंडू 33 धावा. आता मात्र स्ट्राईकला आलाय की मॅन हिटमॅन योगेश. पाहूया समोर जाईल कालुराम. आता मात्र आपटून टाका चेंडू. पाहूया सरळ मारा चेंडू. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न असेल. 2 धाव मात्र सहज पूर्ण होत आहेत. इक्का दुक्का करून चालणार नाहीये. भादोड संघाला जर सामना जिंकायचा असेल तर मोठी हाणामारी करावी लागेल. चौकार षटकारांचा पाऊस पडावा लागेल. धावसंख्या 2 ने वाढली. 19. कालुराम सामना करेल योगेश. आता मात्र सोडून दिलेला चेंडू. चेंडू पडला आणि वळून थोडासा अंगावरती आला आणि योगेशला काही समजलं नाहीये. निर्धाव चेंडू समाप्ती होते. ऑफ कटर टाकला चेंडू. सुरेख चेंडू आता आला कालुराम याने. आता मात्र हवाई फायर षटकार. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या 25. आता मात्र 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. 8 चेंडू 25 धावा. सुरेख फटका आणला होता भावे योगेशाने. कालुराम पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि समोर जाईल योगेश. आणि पुन्हा एकदा कार्पेट सराने मारू चेंडू. एक धाव कंप्लीट करतोय. दुसरा प्रयत्न असेल पण एकाच धावावर समाधान मानतोय. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 26. आता मात्र 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. 7 चेंडू 24 धावा. आता मात्र हवाई फायर. चेंडू जातोय षटकार. बत्तीस. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. निर्णायक षटक. 6 चेंडू 18 धावा आणि षटक घेऊन येतोय गोलंदाज. दिगंबर पाटील आणि त्याला सामोर जाईल योगेश. 6 चेंडू आणि 8 धावा. ज्या संघाला स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल त्यांना मात्र एकदम टिचून खेळ करावा लागेल. टेंबोली संघाला 18 धावा थांबवायच्या आहेत आणि भादोड बी संघाला 18 धावा कंप्लीट करायचे आहेत. पाहूया दिगंबर टू योगेश. आता मात्र चेंडू पडला आणि थोडासा वळला. योगेशला काही समजलं नाहीये आणि निर्धाव चेंडू समाप्ती होते. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 32. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. 5 चेंडू 18 धावा. ओहो आता मात्र उडवलाय.
चेंडू सीमापार, षटकार. आता मात्र सामना रंगतदार स्थितीत पोहोचलेला आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज आहे. 4 चेंडू 12 धावा. धावसंख्या झालेली आहे 38. काय सामना होता कुठे आणि आला कुठे. 4 चेंडू 12 धावा. दिगंबर पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि त्याला सामोर जाईल. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्यायचा आहे. चला 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. दिगंबर पुन्हा एकदा सज्ज. सामोर जाईल योगेश. आता मात्र पुन्हा ऑफ कटर चेंडू. योगेशला काही समजलं नाहीये आणि 1 धाव पूर्ण होते. पंचांचा इशारा. लेग बाईज. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 39. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावा. समीकरण एकदम जवळ येऊन ठेपलेलं आहे. जो जिंकेल तो पुढे वाटचाल करेल आणि जो हारेल तो परत क्रॉस करेल. दिगंबर पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर जाईल भावेश. आता सरळ ठेव पाहूया. सरळ मार चेंडू पाहूया कॅच होती काय आणि झेल सुटतोय आणि चौकार. धावसंख्या 4 ने धावसंख्या दिली आहे 43. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धावा. जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर मध्ये जाईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चला 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. दिगंबर पुन्हा एकदा सज्ज. समोर जाईल भावेश. आता मात्र पुन्हा एकदा टोळो चेंडू पाहूया. 1 धावचा प्रयत्न. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. 2 धाव मात्र पळून कंप्लीट झालेले आहेत. आता मात्र सामना हाय प्रेशर सामना झालेला आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. जर चौकार लागला तर इक्वल होईल. सुपर ओव्हर होईल. षटकार लागला तर मॅच फिनिश. आता मात्र सगळे झोपलेले प्रेक्षक जागे झालेले आहेत. हाय व्होल्टेजचा सामना. करो या मरो सामना. दोन्ही संघांसाठी करो मरो सामना आहे. जो जिंकेल तो पुढे वाटचाल करेल. जो हारेल तो घराचा परत प्रवास करेल. पाहूया. 1 चेंडू 5 धावा. दिगंबर पुन्हा एकदा सज्ज. समोर जाईल भावेश. आता मात्र पंचांनी निर्णय द्यायचा. पंच चौकार. चला शतक्षण लावून घ्या. टेंबोली संघ शतक्षण लावून घ्या. चला लगेच वेळ ना होता. हा 45 जो असेल. चला आपण शतक्षण लावून घ्या.